काय नाव आहे तुमचं? बहिराम लक्ष्मण सावंत. गाव? जागजी. काय झालंय प्रकार? प्रकार शेजाऱ्याचं पाणी अडवून घ्या म्हणून आमच्यावर हानीमार झालेली आहे. कोण आहे शेजारी? शेजारी शिवाजी सावंत. त्यांच्या पाण्याबद्दल. आणि पाणी पाणी पहिल्यापासून कालव्याने जात होतं, ही होतं त्याच्यामुळं आमच्यावर दात धरून डाव साधविला आहे. किती लोकांनी मारलं? 8 लोकांनी. कोणाला मारलंय? मला, माझ्या मुलाची 2. मग काय कारण नेमकं मारण्याचं ते? नेमकं कारण म्हणजे ते तसं लुस्कान माझी करायली म्हणून आम्ही विचारलं की मारा अंगावर आली. कुठं झालं? हे शेतात माझ्या आंब्याखाली. कसं झालं मारा? किती मारा? गजनीनं मारलं, हात्यानं मारलं, पुन्हा काट्याने मारलं, चापकानं मारलं. पुढे काय केलं तुम्ही? ठाण्यात तक्रार दिली का नाही? दिली ना ठाण्याला तक्रार. डोके. बरं. आता तुम्ही कुठे आहेत? आम्ही उस्मानाला. मग काय किती लोकांची होती तुम्ही? 8 लोकांच्या. मग आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी काय न्याय मिळावं लागेल ना, ते काय हे आहे का त्याच्यामुळं सकाळी रानात कोणी गेलं नाही ना, काय नाही. जनावर माझी 4 रानात आहे तर रानात येऊ दिलं नाही मला ना, काय नाही. असं डोकं बघून अजून पळत येते अंगावर. असं न एवढ्यानं काय झालं नाही म्हणून असं अजून धमकी दिली. रात्री रासाऱ्या दुसऱ्याच्या घरी जाऊन झोपलो मी. मी गावात होतो त्या टायमाला. पोरं माझी दोन्ही दवाखान्यात उस्मानाला ॲडमिट आहेत. एकाला खलास करतो असं तसं धमक्या द्यायला आहेत. गावातल्या 4 लोकांनी मिटवलं तर त्यांनी होणं गेलं. आमचे थोरले बंधुराज आहेत तर त्यांनी सांगितलं होतं नका असं भांडणं करू, हे करू, तर त्यांचं कोणी ऐकलं नाही. मग आता काय न्याय मिळाला पाहिजे आम्हाला. काय करायचं आता? एक रानात जाऊ देणार गेले तर घरी येऊ देणार गेले तर त्या लोकांपासून आम्हाला धोका आहे ना. रानात येऊ देणार गेले तर घरी बी येऊ देणार गेले तर काय नाव आहे? किशोर बळीराम सावंत. काय झालं प्रकरण? पाण्यासाठी पावसाचं पाणी त्यांच्या रानात जायलं होतं म्हणून अगोदर पहिलेपासून कालवा होता. माझ्या पंजाच्या अगोदरपासून कालवा होता. तिथून पाणी जात होतं पहिलं. तर ह्यांनी पाणी अडवून घेण्यासाठी हाणामार केली. कोणी कोणी मारलं? सोमनाथ हनुमंत सावंत, नरसिंग हनुमंत सावंत ह्या 8 जणांनी मारलं आहे आम्हाला. तक्रार कुठे दिली? डोके पोलीस स्टेशन. तुम्हाला कुठं लागलं? डोसक्याला किती टाके? 8-9 टाका पडलेत. मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. गुन्हा दाखल झालाय की? मग आता काय झालं? आता त्यांनी अटक केलं पाहिजे. त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका. ती म्हणायला लागले एक खलास करतो आणि आमच्या घरापाशी येऊन गोंधळ घालायला लागले तर हाणामारी करायला लागले तर एकाला बघतो म्हणायला लागले तर घरात घुसून मारतो म्हणायला लागले तर. आणि दररोज रात्री कोयते कुऱ्हाडी घेऊन लागलेत फिराया. एकूण कोयते घेऊन लागलेत फिराया. काय नाव तुमचं? अनिकेत बळीराम सावंत. काय झालं? डोक्यात मारले कोयतं, पाठीत मारले इथं कोयतं. दुसऱ्याच्या पाणी पहिल्यापासून त्या कालव्यात जात होतं ते आमच्या त्या वावरात काढून घ्या म्हणत होते ते पाणी. त्याच्यामुळे मारलं त्याने आमचा ऊस तोडला आहे. आम्ही काहीच बोललो ना, पण त्यांनी अंगावर येऊन मारलं आम्हाला कोयतं घेऊन. कोयतेनं मारलं, वडिलांनी मारलं, माझ्या भावाला मारलं, आमच्या आईला धमकी दिलेत घरी येऊन. पुन्हा शेतात रात्री लपायले तिथे वाटला फिटायला ह्यांनी एक खलासच करतो म्हणाले तर असं म्हणाले. जनावर आमच्या कालपासून पाणी वैरण काय नाही. कोणसुद्धा शेताकडे जाणं गेले मारायलेत म्हणून आम्ही दवाखान्यात आहो. आई वडील समजे 4 दवाखान्यात आहो. काय नाव तुमचं? धीरज विष्णू सावंत. जागजी. काय प्रकरण झालं? तुम्ही कोण येते नाही? माझे हे चुलते आहेत आणि 2 भावंड आहेत, चुलत भाऊ आहेत. काय झालं? विषय काय नाही. विषय फक्त कालव्यातलं पाणी तुमच्या वावरात घ्या ह्या कारणास्तव भांडण झाले. तर शेजाऱ्याचं पाणी कालव्यानं जात होतं. पिढ्यानं पुढे गेलेलं आहे कालव्यानं. पंजोबाच्या काळातून गेलेलं आहे पाणी कालव्यानं. आज बी 7 बाऱ्यावर कालवा आहे. कालवा सध्या कालवा आहे ते तो कालवा गेल्या कालवा आहेत. तर त्या कालव्यानं पाणी जाई सोडून आमच्या वावरात पाणी सोडलं यांनी. आमच्या वावरात पाणी सोडलं पण आमच्या वावरात पाणी आमची जी वाटणी आहे 1-2-3 गुंठे जी 2-4 गुंठे रान आहे आमचं ते चढायला आहे. थोडं चढायला असल्यामुळं पाणी पुढे सरकत नाही. त्यांचं म्हणणं आहे की कालवा तिथून काढावा. त्यांनी आम्ही काढून द्यावा आमच्या वावरातून पाणी. आता काय करणार? ह्या कारणानुसार यांनी भांडणं केलं. तर आम्हाला यांच्यापासून खूप त्रास आहे आणि हा त्रास 15 दिवस झालं चालूच आहे.
गावातील चार पुढारी गोळा करून आम्ही विषय मिटविलता आणि ह्या विषय मिटला नाही, त्यांनी मिटविला बी नाही. म्हणजे विषय मिटला होता पण ह्यांना मान्य नाही तो विषय. त्यांनी त्यांना बी त्यांचं ऐकून घेतलं नाही आणि ह्यांनी शेवट भांडणं आमच्यासोबत केलं तर. आणि प्रकरण तुम्ही पाहू शकता, लाईव्ह मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्यांनी मारहाण केली आमच्यासोबत, आमच्या वावरात येऊन आम्ही मारहाण केलेली आहे. आमच्या वडिलाला, आमच्या भावाला, आमच्या चुलत भावाला, चुलत्याला मारहाण केली यांनी. तसेच माझ्या ऊसाचं सुद्धा नुकसान केलेलं आहे यांनी. ऊसाची काकडी एक काकडी ऊसाची एक जण कापली आहे, तोडली. पाहू शकतो तुम्ही जाऊ. हातामध्ये काट्या घेऊन उभारले ते. पूर्ण ऊसाची काकडी एक हाताने तोडून काढली. आडवाया गेला असता यांनी आमच्या चुलत्याच्या भावंडाच्या डोक्याने रॉड, हात्या आणि काट्या घालून जखमी केलेला आहे. ते गंभीर जखमी झालेले आहेत. आमची एवढीच मागणी आहे की ह्यांच्यावर 307 हा गुन्हा दाखल होऊन ह्यांच्यावर रितसर कारवाई व्हावी